Hello friends. In last lecture, we have studied the types of viruses. We knowing that the viruses has a genetic material which is the key character for the classification of viruses. Therefore, broadly the viruses are classified into two groups: DNA viruses and RNA viruses. Now, today we are going to learning the economic importance of viruses. You all are welcome in my channel, College Botany, and you are studying the economic importance of viruses with Yuvraj. The economic importance of viruses are of two types: useful economic importance and harmful economic importance. We can say as the useful activities and harmful activities. The first useful activity of virus is a production of antidotes or vaccine. The human diseases like polio, mumps, pox is controlled with the help of the viral vaccines. There are different vaccines prepared with the living viruses. The viral vaccine control the diseases by boosting the immunity against infection. We all knowing that the vaccine is nothing but a preparation which enhance the इम्युनिटी. वॅक्सिन म्हणजे काय? एक प्रिपरेशन, अँटीजेनिक प्रिपरेशन की ज्याच्यामुळं इम्युनिटी जी आहे ती स्टिम्युलेट होते आणि त्याच्यामुळं डिसीज कंट्रोल होतो. तर बेसिकली वॅक्सिन जी आहे ती वॅक्सिन ज्या व्हायरसमुळे डिसीज होतो त्या व्हायरसपासूनच ती बनवली जाते. म्हणजेच काय? जर पोलिओ व्हायरसमुळे पोलिओ होतो तर पोलिओ व्हायरस हा डेड केल्यानंतर त्याच्यापासून ही वॅक्सिन तयार केली जाते. सेकंड युजफुल ॲक्टिव्हिटी जीन थेरपी. तर जीन थेरपीमध्ये काय? तर काही वेळा माणसाच्या किंवा ॲनिमल किंवा प्लांट शरीरामध्ये काही जीन्स डिफेक्टिव्ह असतात. ते डिफेक्टिव्ह जीन्स एक चांगल्या रिपेअर्ड करेक्ट जीननी ते रिप्लेस केले जातात. म्हणजे डिफेक्टिव्ह जीन काढून त्या ठिकाणी एक चांगला जीन टाकला जातो, त्याला आपण जीन थेरपी म्हणतो. आणि त्या ठिकाणी व्हायरसचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. त्याचबरोबर कॅन्सर थेरपीमध्ये ज्या जीनमुळे कॅन्सर होतो असा जीन काढून त्या ठिकाणी अँटी कॅन्सर जीन टाकला जातो किंवा अँटी कॅन्सर वॅक्सिन तिथं दिली जाते. आता आपल्याला माहिती आहे की हेपॅटायटिस बी ची जी वॅक्सिन आहे ती वॅक्सिन आपण लिव्हर कॅन्सर कंट्रोल करण्यासाठी वापरतो. त्याचबरोबर पॅपिलोमा व्हायरस मुळे सर्वायवल कॅन्सर जो आहे तो कॅन्सर कंट्रोल केला जातो. म्हणजे कॅन्सर थेरपीमध्ये ही व्हायरसचं खूप मोठं योगदान आहे. अर्थात व्हायरसमुळे कॅन्सर होतो आणि त्याचं प्रमाण जे आहे ते 90% आहे. पुढची युजफुल ॲक्टिव्हिटी बॅक्टेरियोफॅजेस थेरपी. आता बॅक्टेरियोफॅज थेरपी म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे बॅक्टेरियोफॅज म्हणजे द व्हायरस विच इन्फेक्ट टू द बॅक्टेरिया. आता हे व्हायरस बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात. मग काही हार्मफुल बॅक्टेरिया जे आहेत त्या बॅक्टेरिया किल करण्याचं काम हे बॅक्टेरियोफॅजेस करतात, की ज्याच्यामुळं आपण फूड स्पॉइलिंग सारखे जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत ते कंट्रोल करू शकतो. म्हणजे अन्न जर
स्पॉईल व्हायला लागलं तर ते स्पॉईल होऊ नये म्हणून आपण बॅक्टेरियोफॅजेसचा वापर करू शकतो. त्याचबरोबर डिसेंट्री व्हायरससुद्धा, डिसेंट्री बॅक्टेरियामुळे होते, तर ही डिसेंट्रीसुद्धा आपण कंट्रोल करू शकतो बॅक्टेरियोफॅज थेरपीच्या सहाय्याने. पुढचा आहे इन कंट्रोलिंग हार्मफुल ॲनिमल्स अँड इन्सेक्ट. तर काही हार्मफुल ॲनिमल्स किंवा जे इन्सेक्ट्स जे आहे त्याच्यामुळं क्रॉपफिल्डला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लॉस होतो आणि हे जे इन्सेक्ट जे आहेत हार्मफुल इन्सेक्ट्स अँड हार्मफुल ॲनिमल्स आपण व्हायरसचं इन्फेक्शन करून ते आपण कंट्रोल करू शकतो. पुढे व्हायरस बेस्ड डायग्नॉसिस. तर व्हायरस बेस्ड डायग्नॉसिसमध्ये काय आहे तर मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये, इम्युनॉलॉजीमध्ये, बायोटेक्नॉलॉजीमध्ये, जेनेटिक इंजिनिअरिंग, मायक्रोबायोलॉजीमध्ये, नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये व्हायरसच्या आधारावर बरेचसे डायग्नॉस्टिक किट्स तयार केलेले आहेत. त्याला आपण म्हणतो व्हायरस बेस्ड डायग्नॉसिस. व्हायरस प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन रिसर्च. मग रिसर्च कसा? रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजी. तर रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजीमध्ये काय तर आपल्याला माहिती आहे की प्रयोगशाळेमध्ये आपण इन्सुलिन तयार करू शकतो. आता इथं काय केलं शास्त्रज्ञांनी, इन्सुलिन तयार करणारा जो जीन आहे पॅनक्रियाजमध्ये ह्युमनच्या प्रेझेंट असतो तो तिथून त्यांनी काढला आणि ई कोलाय बॅक्टेरियामध्ये तो ट्रान्सफर केला. आता ई कोलाय बॅक्टेरिया लॅबोरेटरीमध्ये आपण कल्चर करू शकतो आणि ही ई कोलाय बॅक्टेरिया इन्सुलिन सिक्रीट करतं की जे इन्सुलिन आपण कल्चर मीडियामधून बाजूला काढून ते प्युरिफाय करून डायबेटिक पेशंटला आपण इंजेक्ट करू शकतो. म्हणजेच काय तर रिसर्चमध्ये अशा पद्धतीनं रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजी करता येते. तर जीन ट्रान्सफर करण्याचं काम आपण व्हायरसच्या सहाय्यानं खूप छान पद्धतीनं करू शकतो आणि तो व्हायरसचा एक रिसर्चमधला मोठा रोल आहे रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजी. पुढे व्हायरसेस आज बायोपेस्टिसाइड्स. आता पेस्टिसाइड म्हणजे काय तर केमिकल पेस्टिसाइड आपल्याला माहिती आहे आपण शेतामध्ये फंगल डिसीजेस, बॅक्टेरियल डिसीजेस कंट्रोल करण्यासाठी केमिकल वापरतो, त्याला आपण केमिकल पेस्टिसाइड म्हणतो. आता बायोपेस्टिसाइड म्हणजे काय तर बायोलॉजिकल ओरिजिन म्हणजे प्लांटचे पार्ट, प्लांटचं त्यानंतर ॲनिमल एक्सक्रेट्रा, ॲनिमल युरिन किंवा प्लांट पार्ट एकत्रित करून आपण ते वापरत असतो. म्हणजे काय आपल्याला माहीत आहे की गाईचं शेण, मूत्र हे आपण डिसीज कंट्रोल करण्यासाठी वापरतो, त्याला आपण बायोपेस्टिसाइड. पण इथं आपण व्हायरसेस ॲज अ बायोपेस्टिसाइड म्हणून पण वापरू शकतो. म्हणजे काही व्हायरसेस काही पेस्टना, डिसीजेसना, पॅथोजनना कंट्रोल करतात, त्यांना आपण व्हायरल बायोपेस्टिसाइड्स म्हणतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की ग्रॅन्युलोसिस व्हायरस किंवा न्यूक्लिअर पॉलीहेड्रॉसिस व्हायरस किंवा नॉन ऑक्युलेटेड बक्युलो व्हायरस किंवा सायटोप्लाझमिक पॉलीहायड्रॉसिस व्हायरस, हे जे व्हायरसेस आहेत हे आपण ॲग्रिकल्चरमध्ये मोठ्या प्रमाणात वापरतो. उदाहरणं शुगर केन शूट बोरर हा जो डिसीज आहे हा डिसीज ग्रॅन्युलोसिस व्हायरसच्या सहाय्यानं आपण कंट्रोल करू शकतो. किंवा NPV व्हायरस हा आपण स्पोडॉप्टेरा लिटुरा ही कॉटनची पेस्ट कंट्रोल करण्यासाठी आपण वापरू शकतो. किंवा आपल्याला माहीत आहे की BT कॉटन, तर BT कॉटन मध्ये जीन्स जो ट्रान्सफर केला हे सुरुवातीचे काही एक्सपेरिमेंट हे व्हायरसच्या सहाय्याने केलेले होते. पुढचा युजफुल इम्पॉर्टन्स जो आहे तो जेनेटिकली इंजिनियर्ड व्हायरसेस. व्हायरसेसमध्येच काही बदल केले गेले, तेच इंजिनियर्ड केले गेले, तेच पुन्हा तयार केले गेले आणि व्हायरसेसमध्ये चांगले गुण आणून ते इन्सेक्ट पेस्ट कंट्रोल करण्यासाठी किंवा डिसीज कंट्रोल करण्यासाठी वापरले गेले. सो आपल्याला माहिती आहे स्कॉर्पियन हे जे टॉक्झिन आहे हे टॉक्झिन PV चौधरी यांनी
आयसोलेट केले. आता हे जे स्कॉर्पियन पॉयझन आहे, हे स्कॉर्पियन पॉयझन हे बकेलो व्हायरसमध्ये त्यांनी इंट्रोड्यूस केले. आता इंट्रोड्यूस केल्यानंतर हा जो व्हायरस आहे, हा व्हायरस आपण इन्सेक्ट आणि पेस्टच्या अगेन्स्ट वापरू शकतो, की ज्यामुळे पेस्ट इन्सेक्ट क्विकली डाय होतात. म्हणजे याला म्हणतात जेनेटिकली इंजिनियर्ड व्हायरसेस. काय तर काही व्हायरसेस चा पोल्युशन, वॉटर पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी ही खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. म्हणजे काय तर पाण्यामध्ये वाढणारी अल्गी जी आहे, ती अल्गी खाणारे जे व्हायरसेस आहेत त्यांना आपण म्हणतो सायनोफॅजेस. आता हे सायनोफॅजेस जर आपण पाण्यामध्ये किंवा स्विमिंग पूलमध्ये किंवा पॉन्डमध्ये जर वाढवले तर तिथं अल्गी वाढणार नाहीत, कारण अल्गी खाण्याचं काम सायनोफॅजेस करतात. इव्हॉल्युशनमध्ये पण व्हायरसेसचा खूप मोठा रोल आहे. म्हणजे काय तर व्हायरस प्लेस व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू अक्वायर दी नॉलेज अँड ट्रेंड ऑफ इव्हॉल्युशन. तर व्हायरसमध्ये कशा पद्धतीने इव्हॉल्युशन झालेलं आहे हे जर आपण स्टडी केलं तर त्यामुळं लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये काय रिलेशन आहे, नॉन लिव्हिंग थिंगमधून लिव्हिंग थिंग्स कशा ओरिजिन झाल्या, याचाही सिनॅरिओ आपल्या समोर येऊ शकतो. आता हार्मफुल ॲक्टिव्हिटीजमध्ये व्हायरसेस कॉजेस मेनी डिसीजेस. आता कोणकोणते डिसीजेस? खूप डिसीज आपल्याला माहिती आहे. पोलिओ डिसीज कॉज्ड बाय पोलिओ व्हायरस, कॉमन कोल्ड इज कॉज्ड बाय रायनो व्हायरस, डेंगू कॉज्ड बाय डेंगू व्हायरस, रेबीज कॉज्ड बाय रेबीज व्हायरस. आपल्याला माहिती आहे की खूप. किंवा कोल्ड अँड फिवर कॉज्ड बाय रिवो व्हायरस, कोरोना कॉज्ड बाय कोरोना व्हायरस. तर अशा पद्धतीनं बरेचसे जे डिसीजेस आहेत, दॅट डिसीजेस आर कॉज्ड बाय द व्हायरसेस. पुढे ॲग्रिकल्चरमध्ये सायनोफॅजेस, मायकोफॅजेस. मायकोफॅजेस म्हणजे फंजायला खाणारे व्हायरसेस आहेत, त्यांना आपण म्हणतो मायकोफॅजेस. आणि अल्गीला खाणारे आहेत त्यांना आपण म्हणतो सायनोफॅजेस. तर these are very important in the agriculture. बायोपेस्टिसाइड म्हणून आपण वापरू शकतो. आता व्हायरल डिसीजेस, प्लांटचे पण व्हायरल डिसीजेस आहेत. उदाहरणार्थ बंची टॉप व्हायरस ऑफ बनाना, बंची टॉप डिसीज ऑफ बनाना कॉज्ड बाय बंची टॉप व्हायरस 1, किंवा त्याला आपण म्हणतो मुसा व्हायरस 1. ब्रिंजलचा लिटल लीफ मोझॅक डिसीज कॉज्ड बाय वॅक्सिनम व्हायरस 1 किंवा BMB4. आपल्याला माहिती आहे टोबॅको मोजस डिसीज कॉज्ड बाय टोबॅको मोजस व्हायरस. अशा पद्धतीनं व्हायरसेस कॉजेस दी हार्मफुल ॲक्टिव्हिटीज लाईक व्हायरल डिसीजेस. मी यापूर्वी म्हटलेलं आहे की the virus which attack to the blue-green algae, popularly known as the cyanophages, are viruses of a blue-green algae. These can be used as a biopesticide, but harmful activity मध्ये काय? So viruses causes disease to the algae like nostoc, Synecoccus, ॲनासिस्टीस. आता हे जे नॉस्टॉक वगैरे आहेत ते युजफुल आहेत. क्रॉप फील्डमध्ये हे अतिशय महत्त्वाचे आहेत की ज्याच्यामुळं उत्पन्न वाढतं. ऑल्सो व्हायरसेस अटॅक टू दी ग्रीन algae, ब्राऊन algae, रेड algae. दीज आर कॉल्ड ॲज अ फायकोव्हायरसेस. फायको म्हणजे अल्गी. सिमिलरली काही युजफुल फंजाई आर ऑल्सो इन्फेक्टेड बाय the viruses. These are called mycophages किंवा mycovirus. So this is all about the economic importance of viruses. Today we have completed the topic virus. So thank you very much.